थप्पी बांधकाम, कुडी बांधकाम याची माहिती व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले असतीलच। तर मित्रांनो, गुरु पॉइंटिंग म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची गुरु म्हणजे खाच ठेवली जाते 2 थरामध्ये आणि त्यासाठी 10 mm ची लिपिंग पट्टी वापरलेली आहे। आणि या ठिकाणी मिस्त्री बांधकाम केल्यानंतरचा हा पार्ट आहे। पहिल्यांदा बांधकाम केले जातं आणि त्यानंतर अशा प्रकारचं चिरे बांधकामाला गुरु पॉइंटिंग केलं जातं। तर जो मॉर्टर वापरला जातो आहे त्यामध्ये रेग्युलर सिमेंट प्लस कलर प्लस माती चिऱ्याची असं मिक्सिंग करून मॉर्टर तयार केलेलं आहे आणि लिपिंग पट्टी खाचेमध्ये पकडलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे मॉर्टर ट्रॉवेलच्या साहाय्यानं लावलेलं आहे। मिस्त्री माहिती देत आहेत। तर अशा पद्धतीनं आपण गुरु पॉइंटिंग करू शकतो की जेणेकरून बाहेरून आकर्षक बांधकाम दिसू शकतं आणि हे बांधकाम झाल्यानंतर त्याला प्रॉपर ग्राइंडिंग करून पॉलिश करण्यासाठी सरफेस आपण तयार करू शकतो। तर असं सुंदर असं बांधकाम तुम्ही पाहताय, याला म्हटलं जातं गुरु पॉइंटिंग। आणि त्याचबरोबर मोल्डिंगचं सुद्धा खिडक्यांना तुम्हाला दिसत असतील, तर मोल्डिंग सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि बाकीचं जे बांधकाम आहे गुरु पॉइंटिंग आहे। मोल्डिंगचा दर मित्रांनो वेगळा असतो आणि गुरु पॉइंटिंगचा दर वेगळा असतो, पण सरासरी पर स्क्वेअर मीटरला 1 मीटर बाय 1 मीटरला तुम्हाला 1000 ते 1200 रुपये चार्ज घेतात। बांधकाम प्लस याचे फिनिशिंग वर्क आहे याचे पकडून 1200 रुपये प्रति स्क्वेअर मीटर, 1 मीटर बाय 1 मीटर अशा प्रकारचं त्यांचा दर आहे। आणि अशा प्रकारचं गुरु पॉइंटिंग केलं जातं। त्यासाठी लिपिंग पट्टीचा वापर केला जातो। अगोदर बांधकाम करताना सुद्धा मॉर्टर जो आहे, तर बांधकाम सुरू आहे मित्रांनो गुरु पॉइंटिंगचं। आणि या गुरु पॉइंटिंगला जो मॉर्टर वापरला जातो त्यामध्ये काही प्रमाणात चिऱ्याची माती बारीक करून चाळून वापरली जाते आणि कलर्ड सिमेंट म्हणजे ग्राउट वापरलं जातं, जे आपण टाईल्सला वापरतो, टाईल्सचे जॉईंट फिलअप करण्यासाठी। मिस्त्री सांगतायत की 50% माती चिऱ्याची बारीक आणि ग्राउट सिमेंट रेड कलरचं आणि या ठिकाणी लिपिंग पट्टीमध्ये इन्सर्ट केलेली आहे। त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारचं मॉर्टर फिलअप केलं जातं। बांधकाम करत असताना अशा प्रकारची मित्रांनो खाच ठेवली जाते, बाहेरपर्यंत ते पॉईंट जे आहेत किंवा जॉईंट जे आहेत ते भरले जात नाहीत। जर तुम्ही अगोदरच जॉईंट भरले बाहेरचे तर तुम्हाला गुरु पॉइंटिंग करताना खर्च आणखीन वाढणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे होणार नाही। आणि म्हणून जर गुरु पॉइंटिंग करायचं असेल तर बांधकाम करत असताना अशा प्रकारचे लिपिंग पट्टी ठेवून काय करायचं, बांधकाम करून घ्यायचं आहे। आणि पूर्ण बांधकाम झाल्यानंतर अशा प्रकारचं आपण गुरु पॉइंटिंग करू शकतो। म्हणून बांधकाम करतानाच काळजी घ्यायची आहे। आपल्याला गुरु पॉइंटिंग करायचं असेल हे अगोदर अशा प्रकारचं खाचयुक्त बांधकाम करून घ्यायचं आहे। आता मिस्त्री व्हर्टिकल सुद्धा जे जॉईंट्स आहेत, गुरु आहेत, त्याचं पॉइंटिंग करतायत। आणि मित्रांनो, हे जे बांधकाम आहे हे स्किल वर्क आहे, वेळ खाणारं आहे, वेळ द्यावा लागतो पुरेसा। याच्यानंतर याच्यावरती आपण कलर पण देऊ शकतो चिऱ्यावरती, किंवा चिऱ्याचा नॅचरल लुक जर हवा असेल तर त्याला आपण पॉलिश करणं सगळ्यात बेस्ट आहे। आणि मोल्डिंगसुद्धा केलेलं आहे मित्रांनो। ज्या ठिकाणी खिडक्या आहेत, डोअर्स आहेत, त्याला मोल्डिंगचं काम केलेलं आहे। आणि चिऱ्याची लांबी जी आहे मित्रांनो ही 14 इंच असते। आता मिस्त्री पट्टी जी आहे गुरु पॉइंटिंग करण्यासाठी जी लिपिंग पट्टी वापरली ती काढतायत, तर हे काढलेलं आहे। अशा प्रकारचं हे गुरु